चला आज आपण मानवी शरीर या घटकाअंतर्गत काही स्वाध्याय बघणार आहोत. बघा, पहिला प्रश्न आहे, शरीराची नवीन पेशी तयार करणे, वाढ करणे आणि झालेली झीज भरून काढण्यासाठी कोणते पोषक तत्व आवश्यक असतं? सांग. प्रथिने के स्निग्ध पदार्थ आहे? प्रथिने. काय आहे? प्रथिने. चला, प्रथिनांचे प्रमाण सर्वात जास्त खालीलपैकी कोणत्या अन्नपदार्थांमध्ये जास्त आढळतं? नाविन्या. बरोबर, सर्व प्रकारच्या डाळी व कडधान्य यामध्ये प्रथिनांचं प्रमाण काय असतं? जास्त असतं. पुढील प्रश्न बघा, तिसरा प्रश्न आहे, शरीराला उबदार ठेवणे आणि ऊर्जेचा साठा करून ठेवणे हे कोणत्या पोषक तत्वाचं कार्य आहे? कोणाचं कार्य आहे? राखी. स्निग्ध पदार्थ. तेल, तूप, लोणी आणि सुका मेवा, बदाम, अक्रोड यामध्ये शरीराला प्रामुख्याने काय मिळतं? प्रथिने मिळतात का, स्निग्ध मिळतात का, कर्बोदके मिळतात का, जीवनसत्व मिळतात? आपल्या शरीराला काय मिळतं ते विचारलेलं आहे त्यांनी. कर्बोदके. काय बरोबर आहे का? कर्बोदके हे स्निग्ध पदार्थ आहे. यामधून आपल्याला शरीराला काय मिळतात? स्निग्ध पदार्थ मिळतात. शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे, जसे डोळे, हाडे, त्वचा निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या पोषक तत्वाची अल्प प्रमाणात गरज असते? नाही, जीवनसत्वांची आवश्यकता असते. पुढं, दात, हाडे व मजबूत करण्यासाठी खालीलपैकी कोणते खनिज अत्यंत आवश्यक आहे? दात मजबूत ठेवायचे असेल तर काय आवश्यक आहे? साई. बरोबर. काय आहे? कॅल्शियमची आवश्यकता आहे. बरोबर. पुढील प्रश्न बघा, सातवा, रक्तातील हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी, रक्तामध्ये जो HB असतो तो तयार करण्यासाठी आणि शरीराला ऑक्सिजन पुरवण्यासाठी कोणते खनिज आवश्यक आहे? लोह. बरोबर आहे. काय उत्तर आहे? लोह. अन्नातील न पचलेला भाग शरीरात बाहेर टाकण्यास मदत करणारे आणि बद्धकोष्ठता टाळणारे घटक कोणते? स्निग्ध पदार्थ, पाणी, प्रथिने, तंतुमय पदार्थ. बरोबर, तंतुमय पदार्थ आणि चोथा. शाबाश. जो आहार शरीराच्या गरजेनुसार सर्व पोषक तत्वे, पाणी, तंतुमय पदार्थ योग्य प्रमाणात पुरवतो त्याला आपण काय म्हणतो? काय म्हणतो ना? संतुलित आहार. बरोबर आहे, संतुलित आहार. एकदम बरोबर उत्तर आहे. 10 नंबरचा प्रश्न चालू आहे आपला. शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिन कमी होतं. लोह जर आपल्या शरीरामध्ये कमी झालं तर आपल्याला आपला HB वाढत नाही, मग थकवा जाणवतो. या आजाराला आपण काय म्हणतो? श्रद्धा. बरोबर, ॲनिमिया किंवा पंडू रोग. बरोबर. शरीरात दीर्घकाळ अजीवनसत्व जर कमी मिळालं आपल्या शरीराला तर आपल्याला कोणता आजार होऊ शकतो आणि आपल्याला दिसत नाही? श्रद्धा. रातांधळेपणा. एकदम बरोबर आहे. काय उत्तर आहे? रातांधळेपणा. अजीवनसत्व नाही मिळालं तर आपल्याला काय होतं? रातांधळेपणा हा आजार होऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, ब जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारा आजार कोणता? ज्यामध्ये भूक मंदावणे, भूक लागत नाही, थकवा येत जाणवतो. कोणता आजार येतो? बेरी. छान. कोणता आजार आहे? बेरी. शिकवलंय मी तुम्हाला. पुढचा प्रश्न आहे 13 आणि 14. हिरड्यातून रक्त येतं. हिरड्यामधून आपलं रक्त येतं, मध्येच रक्त येतं, सांगता येत नाही. जखमा लवकर भरत नाही, लागला असेल तर लवकर जखम भरत नाही. ही लक्षणे कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतं ते सांगायचं. राईट, क जीवनसत्वामुळे आपल्याला हे होत असतं. मग या क जीवनसत्व आपल्या शरीरामध्ये भरून निघायचं असेल तर आपण काय खावं बरं? काय खायला पाहिजे? सर्वात जास्त क जीवनसत्व कोणत्या याच्यातून मिळतं आपल्याला? बरोबर,
काय उत्तर आहे? आवळा. काय खायला पाहिजे आपण? आवळा. छान. त्यानंतर लहान मुलांमध्ये हाडे मऊ असतात, कमकुवत होऊन वाकणे, त्यालाच आपण मुरतूस असंही म्हणतो. कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे हे लक्षण येतं? पूर्वी सांगणार आहे. सोपा प्रश्न आहे. रोशनी बरोबर. काय आहे? ड जीवनसत्व. आणि शेवटचा प्रश्न आहे गळ्यातील ग्रंथी सुचतो. आपला गळा सुचतो आणि मुलांची मानसिक वाढ खुंटते, त्याला गलगंड म्हणतो आपण. हे कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे होतं? सोपा प्रश्न आहे. सांग. नाही. आयोडीन. कोणाच्या कमतरतेमुळे होतं? आयोडीन. एकदम छान.